नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपल्याला मार्केट करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. आपले कष्टाचे मिळवलेले पैसे लावायचे असतात आणि त्यातून फायदा मिळवायचा असतो. त्यामुळे काय चाललं आहे आणि आपण जे म्हणतो हल्ली जग जवळ आलं आहे, तर प्रत्येक गोष्टीचा परिणाम मार्केटवर होत असतो. क्रूडचा भाव थोडा कमी झाला आहे, 89वरून 87 आला आहे. बॉन्ड यील्ड 4.64 झाला आहे, तर डॉलर इंडेक्स 99.88 झाला आहे. क्रूडची जी ऑर्गनायझेशन आहे ते असं सांगते की क्रूडचा पुरवठा कमी झाला आहे असं जरी असलं तरी क्रूडला असणारी मागणीसुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे आज क्रूडचा भाव 87वर आला आहे आणि बॉन्ड यील्ड या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. डॉलर इंडेक्स 100च्या जवळपास राहत आहे, तर त्याचा परिणाम सोनं आणि चांदी या दोन्ही गोष्टीवर होतो आहे. सोनं आज घसरेल. बॉन्ड यील्ड कमी झालं की साधारण सोनं पण खाली येतं, कारण बॉन्ड यील्ड हे एक प्रकारचा ताणतणाव दाखवत असतं. सोनं 1,51,500 येऊ शकेल, तर चांदी 2,32,000च्या आसपास राहील. महागाई, अमेरिकेची महागाई कमी झाली आहे, पण फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 511 कोटीची विक्री केली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 4,353 कोटीची खरेदी केली आहे. आपण डॉलर रुपया ह्याची पण रिलेशनशिप बघतो, तर 95.44 रुपयाला $1 असं डॉलर आणि रुपया याची रिलेशनशिप आहे. माझ्या वाचनामध्ये काल जेफ्रीचा एक रिपोर्ट आला. त्यांनी TCSवर रिपोर्ट दिला होता आणि तिसऱ्यांदा TCSचं टार्गेट कमी केलं. तर ते काय म्हणत आहेत, तर ॲप्लिकेशन मॅनेज्ड सर्व्हिसेस, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग यावर TCSचा भर आहे. ऑर्डर बुक फ्लॅट आहे. हेडकाउंट कमी झालं आहे. मार्जिन अंडर प्रेशर राहिलं आहे आणि AI रिलेटेड गुंतवणूक त्यांना करावी लागते आहे. आणि जे क्लायंट्स आहेत ते प्राइसिंग पुशबॅक करतायत. म्हणजे काय, तर कमी किंमत करून मागतायत, आपण जसं नेहमी करतो तसंच. तर त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तर कॅश फ्लोचं कन्व्हर्जन ही प्रमुख समस्या आहे. म्हणजेच याचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला तर तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल तेवढी पटकन बाहेर आली पाहिजे, त्याच्यातून फायदा मिळाला पाहिजे. पण इथे तसं होत नाही आहे. लाँग टर्मसाठी गुंतवणूक करावी लागते आहे, म्हणजे ती रोख रक्कम अडकून पडते आहे. त्यामुळं फ्री कॅश फ्लो आणि प्रॉफिट, पॅट अर्थात प्रॉफिट आफ्टर टॅक्स, हा रेशो होता 117% आणि आता तो रेशो झाला आहे 84%. हा रेशो एवढा कमी झाला आहे. म्हणजे फ्री कॅश फ्लोची चणचण जाणवू शकते आणि म्हणून TCSचं टार्गेट त्यांनी 2200वरनं 1800 केलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून, म्हणजे आत्ता जरी काही प्रमाणात ITची एक TCS 500 रुपये वाढला आहे. 1900 ते 2000च्या आसपास होता, तो 2400पर्यंत आला. असं छोटा ट्रेड घेता येऊ शकतो शॉर्ट टर्मसाठी,
पण लॉंग टर्मसाठी अजूनही मंदी येण्याची शक्यता जेफ्रीने वर्तवली आहे. आता आपण काही बातम्या पाहूया आणि त्याचप्रमाणे बरेचसे रिझल्ट लागलेत. आज रिझल्ट लागण्याचा शेवटचा दिवस आहे. 15 ऑगस्टला रिझल्ट लागणं बंद होतं. अगदी जे तुरळक रिझल्ट असतात ते लागतात आणि ज्यांचं आर्थिक वर्ष वेगळं असेल त्यांच्यासाठी ही 15 ऑगस्टची मर्यादा जास्त असते. 2 महिन्यांनी ते लोक रिझल्ट देऊ शकतात. त्यामुळे काही तुरळक रिझल्टला राहतात, पण बाकीचे रिझल्ट संपलेले असतात. तर काही रिझल्ट आणि काही बातम्या आपण पाहूया. DCWचं मार्जिन कमी झालं आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह कमजोर रिझल्ट आहे. पिरामल फार्मामध्ये आज ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. 6% इक्विटी विकली जाईल. हा ट्रेड 1750 कोटीचा होऊ शकतो. पण कालची जी क्लोजिंग प्राईस होती त्या क्लोजिंग प्राईसवर अगदी थोडासा डिस्काउंट दिला जाऊ शकतो. जास्त डिस्काउंट मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ब्लॉक डील काय किमतीला होत आहे आणि कितपत मागणी येते किंवा ब्लॉक डीलमध्ये कोण कोण खरेदी करत आहे याचा विचार करून आपल्याला पुढचा अंदाज येऊ शकतो. KRBLचा रिझल्ट बरेच दिवसांनी चांगला आला आहे. प्रॉफिट वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. तर आज KRBL तेजीत राहण्याची शक्यता रिझल्टच्या अनुसार. हाही एक अंदाजच. AB रियल नवी मुंबईच्या रिडेव्हलपमेंट मार्केटमध्ये ते प्रवेश करतात. 2600 कोटीचं वाशी हाऊसिंग प्रोजेक्ट म्हणजे 2600 कोटी एवढा रेव्हेन्यू मिळेल असं वाशी हाऊसिंग प्रोजेक्ट ते हातात घेत आहेत. सम्मान कॅपिटल कमजोर रिझल्ट आहे, पण मॅक्स फायनान्सचा रिझल्ट चांगला आहे. त्यांचं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस वाढली आहे, म्हणजे आपण त्याला VNB म्हणतो. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. LG इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा तेजीत राहू शकतो. सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, रिझल्ट चांगला आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल प्रॉफिट कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. इंडिगो पेंटचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे आणि तसंच होनासाचाही रिझल्ट चांगला आहे. त्यामुळे इंडिगो पेंट आणि होनासा दोन्हीही तेजीत राहू शकतात. अवंती फीड्स मिक्स बॅग आहे. रेव्हेन्यू फक्त वाढला आहे, पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. युनिकॉमर्सचंही तेच. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. इंजिनियर्स इंडियाचं प्रॉफिट वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे, रिझल्ट चांगला आहे. तेजीत राहण्याची शक्यता अधिक आहे. ओलेक्ट्राचं मात्र प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी. हे जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा आधीची पोझिशनसुद्धा विचारात घ्यावी लागते. आता KRBL आधी वाढलेला नव्हता, म्हणजे लोकांच्या अपेक्षा काय आहेत, रिझल्ट चांगला येण्याची आहे का, त्या शेअरमध्ये पोझिशन घेतलेली आहे का, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच नंतर ट्रेड घ्यायचा असतो. बामर लॉरीचंही प्रॉफिट वाढलं आहे आणि रेव्हेन्यू पण वाढलं आहे. फिनो पेमेंट कमजोर रिझल्ट आहे, फायद्यातून तोट्यात गेली आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे. JSW सिमेंट ही टर्न अराउंड स्टोरी आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू पण वाढला आहे, पण मार्जिन थोडं कमी झालं आहे. मनोरमा रिझल्ट चांगला आहे. सुप्रिया लाईफ
प्रॉफिट मार्जिन कमी आहे. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. ब्रिगेड रेव्हेन्यू कमी आहे. स्वान कॉर्पोरेशन फायद्यातून तोट्यात गेली आहे. ट्रॅव्हल फूड फायदा वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. गॅलेक्सी सर्फेक्टंट्सचा रिझल्ट पुष्कळ दिवसांनी चांगला आला आहे. गॅलेक्सी सर्फेक्टंट्स हा शेअर करोनाच्या काळामध्ये खूप चालत होता. यावेळेला बरेच दिवसांनी रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे. त्यामुळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे आणि आधी फारशी पोझिशन कोणी घेतलेली नाही आहे. KNR कन्स्ट्रक्शन कमजोर रिझल्ट आहे. ड्रीम फोक्स कमजोर आहे, फायद्यातून तोट्यात गेली आहे. इगरसॉलचा रिझल्ट मात्र चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. JTEKTचा फक्त रेव्हेन्यू वाढला आहे आणि सेम गोष्ट राणे होल्डिंग त्यांचाही फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. फर्स्ट क्राय लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं आहे. AGI इन्फ्रा यांचा रिझल्ट चांगला आहे. जीनस पॉवर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी. रिलॅक्सोचा रिझल्ट चांगला आहे, पण प्राज इंडस्ट्रीचं मात्र मार्जिन कमी झालं आहे. वेल्स्पन लिव्हिंग रिझल्ट चांगला आहे. एन्ड्युअरन्स प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला आहे, पण मार्जिन कमी झालं आहे. ॲक्सिकेट्स फायद्यातून तोट्यात गेली आहे. VST टिलर्स प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. सोलार इंडस्ट्रीचा रिझल्ट सुंदर आहे, पण काल शेअरनी भरपूर तेजी दिली आहे. तेगा फायद्यातून तोट्यात गेली आहे. पेज इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला नाही आहे. काल मार्केटच्या वेळात आला 200 रुपये पेज इंडस्ट्रीने डिव्हिडंड दिला आहे आणि शेअर काल पुष्कळ पडला आहे. मॅक्स हेल्थचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन फ्लॅट म्हणा किंवा 10 बेस पॉईंट कमी झाला आहे. ज्युबिलंट फूड प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, पण मार्जिन फक्त 3 बेस पॉईंट वाढले. मग तुम्ही फ्लॅट म्हणा किंवा वाढलं आहे असं समजा. V2 रिटेल यांच्या तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, तेजीत राहू शकतो. RSPG व्हेंचर यांचाही रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. IGL प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. GICचा पण कमजोर रिझल्ट आहे, पण इफ्काचा रिझल्ट सुंदर आहे आणि इफ्काचा शेअर काल चांगला तेजीतही होता. KIOCL लॉस कमी झाला आहे. बिल्डा कॉर्प रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. गोदरेज इंडस्ट्री प्रॉफिट कमी झाला आहे. AB रियल लॉस वाढला आहे. CESCचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. 6 रुपये डिव्हिडंड पण दिला आहे. ज्युनिपर हॉटेल मार्जिन कमी. वेरांडा लर्निंग रिझल्ट चांगला आहे, तर यात्राचा मात्र रिझल्ट कमजोर आहे. त्याविरुद्ध RCFचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. ओसवाल पंपला 78 कोटीची ऑर्डर रूफटॉप सोलरसाठी मिळाली आहे. RCF 1100 कोटीचा फंड उभा करणार आहे. आता कोण कोण भांडवल वाढवत आहे आणि ते भांडवल कशामध्ये गुंतवत आहे याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे.
की भांडवल उभारणी झाल्यानंतर कंपनीचं एक्सपान्शन होईल का, किती मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, या सगळ्याचा अभ्यास करायचा. GR इन्फ्रा वाराणसी येथे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क प्रोजेक्टसाठी त्यांना LOA मिळालं आहे. हे प्रोजेक्ट 91 कोटीचं आहे. TVS मोटर्सनी श्रीलंकेमध्ये 3 व्हीलर TVS किंग EV मॅक्स लॉन्च केली आहे. वारी एनर्जी स्मार्टेन ग्रँड बरोबर सेमी कंडक्टर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायसाठी त्यांनी जॉईंट व्हेंचर केला आहे. एस्कॉर्ट्स 2 नवीन ट्रॅक्टर मॉडेल त्यांनी लॉन्च केली आहेत. DCX तामिळनाडू सरकारबरोबर त्यांनी करार केला आहे. सात्विक ग्रीनच्या आर्मला 132 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आज तुम्ही रिझल्टनुसार ज्या शेअरकडे लक्ष द्या, ते मी रिझल्ट सांगताना सांगितलंच आहे. त्याचबरोबर डॉलर येन 159.40 या लेव्हलला आहे. म्हणजेच 160 येन दिलेत तुम्ही तर $1 मिळतो. तर जपानचा इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता आहे असं बोललं जातं, कारण त्यांचा येन कमजोर होतो आहे. तर याचा परिणाम काय होऊ शकतो, तर येन कॅरी ट्रेड चालू होईल का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे परत उलटी प्रदक्षिणा चालू होईल. तर तुम्ही ओबेरॉय रिॲलिटी, युनियन बँक, होनासा, KRBL, गॅलेक्सी सर्फेक्टंट्स, BDL, NTPC या शेअरकडे लक्ष द्या. आज मार्केट थोडंसं रुसलेल्या अवस्थेतच उघडेल. एक फार नाही, पण सेन्सेक्स 70-80 पॉईंट डाऊनवर्ड्स राहील. पण शुक्रवार असल्यामुळे कोणी पोझिशन कॅरी करणार नाही आणि तुम्हीसुद्धा पोझिशन कॅरी करूसुद्धा नका, कारण मार्केटमध्ये खूप अस्थिरता आहे, व्होलॅटिलिटी पण खूप आहे. फक्त रिझल्टमुळे जो शेअरवर परिणाम होत असतो तो परिणाम आता थांबेल. आणि तुम्हीसुद्धा जो शनिवार रविवार मिळतोय त्यामध्ये कोणाचे रिझल्ट काय लागलेत, कुठल्या मॅनेजमेंटनी काय सांगितलं आहे, पुढचं क्वार्टर कसं जाईल, त्याच्या पुढचं क्वार्टर कसं जाईल, हे जर सांगितलं असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक ते बदल करू शकता. तरी पण बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.